आता गजानन महाराज प्रगट दिन येतो. गजानन महाराज प्रगट दिन आणि गजानन महाराज म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला आठवतं तर ज्वारीच्या भाकऱ्या. फक्त आणि फक्त ज्वारीच्या भाकऱ्या करायच्या असतात. त्याच्यासाठी मिक्स काहीही घालायचं नसतं नैवेद्यासाठी गजानन महाराजांच्या. तर त्याच्यासाठी मला खूप जणांनी विचारलं होतं आणि माझ्या पहिल्या साऱ्या भाकरीच्या व्हिडिओला ती तुम्ही लोकांनी खूप 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 प्रतिसाद दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद. तर त्याच्यासाठी आता मी कोणी अगदी लहान बाळसुद्धा खूप छान असं हे ज्वारीच्या भाकऱ्या करू शकेल अशा पद्धतीचं ज्वारीची भाकरी मी उकड काढून कशी करायची ती मी दाखवणार आहे. तर ह्या गजानन महाराजांच्या येत्या रविवारी येणाऱ्या प्रगट दिनासाठी तुम्हाला पटकन सुंदर फुगणारी छान मऊ लुसलुशीत भाकरी गजानन महाराजांसाठी करण्यासाठी आता आपण बघायला चालू करूया ह्या भाकरीचा व्हिडिओ. एक कप ज्वारीच्या पिठासाठी मी पाऊण कप पाणी टाकलं. पाणी गरम झालं त्याच्यात ते 1 कप ज्वारीचं पीठ टाकलं आहे. एका कपात अशा मोठ्या 3 भाकऱ्या माझ्या झाल्या आणि हे बंद केलं. थोडा वेळ 1-2 मिनटं झाकून ठेवलं आणि मग काढलं. आणि हे बघा आता हे आपण परातीत घेतलं आहे. भाकरीत मी जनरली मीठही घालत नाही, ते हेल्दी राहतं म्हणून. तुम्हाला मीठ हवं तर तुम्ही घालू शकता. आणि हे छान असं थोडं थोडं कोमट पाणी घेऊन मळून घ्यायचं. असं छान जोर देऊन देऊन मळायचं आहे. त्याच्याने भाकरी छान फुगते, सॉफ्ट राहते अशी छान. म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी खायला पण ती सॉफ्ट असते ही भाकरी उकडीची. आणि हे बघा ह्याचे 3 गोळे केले मी आणि 3 भाकऱ्या करायच्या. हे मी ज्वारीचं पीठ लावून ह्या भाकऱ्या मी लाटल्या आहेत. खूप अशा छान लाटल्या जातात बघा, अगदी सहज लाटल्या जातात. अगदी अजिबात त्याला प्रॉब्लेम येत नाही लाटताना. आणि ही बघा सहज उचलायला पण सहज आणि घालायला पण सहज. याला वरतीच पाणी लावायचं. अगदी पाणी नाही लावलं तरीही ती सॉफ्ट राहते. भाकरी छान होते. अजिबात काही प्रॉब्लेम होत नाही. पाणी चांगलं सुकलं की ती भाकरी परतायची. आणि बघा दुसऱ्या बाजूने पण बघा थोडी आपली अशी भाकरी बाजूबाजूने फुगायला लागली. अगदी तुमच्याकडे खाली गॅसवर राहू शकला नाहीत तरी पण ही भाकरी तुम्ही वरती नुसती तव्यावर भाजून पण खाऊ शकता. ही बघा भाकरी सगळ्या बाजूने छान अशी फुलून आलेली आहे. अशा या थोडंसं तूप लावलं की भाकरी अजून जास्त वेळ राहते म्हणून मी थोडंसं तूप लावलं आहे सॉफ्टपणासाठी. बघा आवडलं तुम्हाला? सोपी आहे ना? तरी ह्या गजानन महाराजांच्या प्रगट दिनी सर्व गजानन महाराजांच्या सर्व भक्तांनी अशा पद्धतीने भाकऱ्या करून गजानन महाराजांना नक्की दाखवा. गण गण गणात होती.